नमस्कार. खबर 24 तासमध्ये मी दिनेश पाचगरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण पाहत असाल की शहापूर नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 3 असेल किंवा 5 असेल, आजूबाजूची जी परिसर आहे त्या परिसरामध्ये गेली अनेक वर्ष विजेची फार मोठी समस्या होती आणि या समस्येमध्ये विजेचे खांब हे जीर्ण झाले होते, तारा जीर्ण झाल्या होत्या किंवा विजेचा रात्रंदिवस लपंडाव या समस्यांनी इथले नागरिक प्रचंड त्रासले होते. अशातच या समस्यांसंदर्भात येथील जनसेवक मनोज पानसरे यांनी नागरिकांसोबत आंदोलनाचा एक इशारा दिला. धरणे आंदोलनाचं पत्र महावितरणला दिलं. महावितरणने या समस्येची दखल घेत, त्यांच्या पत्राची दखल घेत या ठिकाणी काम सुरू केलं. या पत्राच्या आणि आंदोलनाच्या दखलनंतर 2 ते 3 दिवसामध्येच महावितरणने जीर्ण झालेले पोल काढून टाकले, त्या ठिकाणी नवीन पोल बसवले, तारा बदलल्या. एवढंच नव्हे तर एक नवीन रोहित्राची मागणी करण्यात आली, त्याचं देखील आश्वासन दिलेलं आहे. या समस्या आता मार्गी लागताना आपल्याला पाहायला मिळतात. अनेक नागरिक देखील इथं चांगली प्रतिक्रिया देत आहेत, ते समाधान व्यक्त करत आहेत. की अनेक वर्षाची, जवळपास 30 ते 35 वर्षाची ही विजेची समस्या अखेर मनोज पानसरे यांचा पुढाकार असेल, इथल्या प्रभागातील नागरिकांचा पुढाकार असेल, यांच्या ह्या आंदोलनाची दखल घेत महावितरणने सोडवण्यास सुरुवात केलेली पाहायला मिळते. आपण या संदर्भातलाच आता आढावा घेत आहोत. आपण पाहत असाल की आता महावितरणचं हे काम अजून देखील सुरू आहे आणि या ठिकाणी जवळजवळ आतापर्यंत 20 ते 25 हे पोल बदलण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळते. अनेक तारा बदलल्यात आणि ते रोहित्राचं काम देखीलच लवकरच होत असल्याची माहिती आपल्याला समोर येते. मनोज पानसरे जे काम करतो आहे शहापूर शहर आणि नगरपंचायत वार्ड 3 आणि 5 यामध्ये पोलचं काम सुरू झालेलं आहे. निश्चितच त्यांचं काम अधिक चांगलं आहे आणि पुढेही चांगलं राहील. आणि नागरिकांच्या ज्या समस्या होत्या विजेच्या आणि जीर्ण झालेल्या तारा आणि जीर्ण झालेले खांब हे बसवण्याचं काम प्रगतीपथावर आहे, असं आम्हाला आनंद वाटतो, अभिमान पण वाटतो आहे त्यांचा या कामाबद्दल. आमच्या प्रभागामध्ये विजेच्या खूप समस्या होत्या. रात्री पहाटे कधीही लाईट जात होती आणि त्यामुळे आम्हाला विजेच्या खूप समस्या निर्माण व्हायच्या. परंतु मनोज पानसरे यांनी ते काम हाती घेतलं आणि आंदोलनाचा इशारा दिला. सर्व नागरिकांनी पण त्यांना सहकार्य केलं आणि त्याच्यातून MSEBनी ती दखल घेतली आणि या ठिकाणी विजेचे पोल आणि जीर्ण झालेलं तारा या ठिकाणी बसवण्याचं काम अतिशय वेगाने चालू झालेलं आहे. नमस्कार, मी उल्का उदय प्रधान. वॉर्ड क्रमांक 3मध्ये गेले जवळजवळ 40 वर्ष 39 वर्ष मी राहते. माझ्या लग्नाला 38-39 वर्ष झालेली आहे जवळजवळ. पण विजेचा एवढा आम्हाला लपंडाव सहन करावा लागत होता आणि आमच्या घराजवळच पोल असल्यामुळे त्याच्या वरून सगळ्या लाईट वायरी विद्युत वाहिनी सगळ्या तारा आमच्या घरावरून गेल्या होत्या. त्याच्यामुळे आम्ही मनात भीती धरूनच जगत होतो. तर कधी काही एखादी वायर पडली तर रात्री झोपेत काय दुर्घटना होण्याची शक्यता होती. आम्ही वेळोवेळी तसं खूप सांगून बघितलं, पण तसं काही झालं नाही. आमच्या येथील जनसेवक मनोज पानसरे यांनी त्या MSEBचा पाठपुरावा करून हे करून घेतलं, नवीन पोल टाकून घेतले आणि आता खरंच आम्हाला इतकं छान वाटतं ना की म्हणजे एवढ्या वर्षाचं आमचं जे मनात होतं ते झालेलं आहे पूर्ण. आणि खरोखर मनोज पानसरे साहेबांचं हे काम जे सुरू आहे त्याला आमचा खूप पाठिंबा राहील आणि त्यांनी असंच काम करत राहावं. गेल्या 30-35 वर्षापासून इथं बरेच अडचणी होत्या. विजेचे लाईट व्होल्टेज बरोबर नसायचं, वायरी तुटलेल्या असायच्या, झाडाझुडपातून काटे त्याच्यातून वायरी गेलेल्या होत्या. ते आत्ता श्री मनोज पानसरे भागातले सगळ्यांनी आणि रहिवासी, चंदनवाडीचे रहिवासी, या प्रभागातले रहिवासी यांनी त्यांना साथ देऊन हे जे आंदोलन छेडलेलं आहे त्याला महावितरणनी जे साथ देऊन आणि ताबडतोब नवीन पोल टाकणं, विजेच्या तारा बदलणं, रोहित्र बसवणं वगैरे कामं चालू केलेली आहेत. ती खरोखरच अभिनंदनीय आहे आणि की तुम्ही लढा द्यायची काही जरूर नाही. आम्ही तुम्हाला सहकार्य देऊ, तुम्ही आम्हाला सहकार्य द्या आणि आम्ही तुमची सगळी व्यवस्था करू, असं जे महावितरणने आश्वासन श्री पानसरे यांना दिलेलं आहे त्याप्रमाणे इथं कामं चालू झालेली आहेत आणि आता आमचे सगळी समस्या जवळजवळ मार्गी लागतील अशी आम्ही आशा बाळगतो.